व्हिडिओ बनवायचं कारण काय आहे माहिती आहे का? हा व्हिडिओ बनवायचं कारण, मी थोडासा ब्रेक घेतला होता मध्ये, कारण की घरची कामं पण खूप सारी होती आणि खूप हे पण होतं, मला थोडंसं फायनान्शियली प्रॉब्लेम्स आले होते लाईफमध्ये आणि थोडंसं घरामध्ये पण थोडंसं बांधकाम वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे वेळ बिलकुल मिळत नव्हता. आणि माझे कोर्सेस पण काही चालू आहेत, तर ते कोर्सेस पण मी सध्या कंप्लीट करतो आहे. आणि मी सध्या एक ह्युमन बॉडी आणि ह्युमन मेटाबॉलिझम याच्यावर माझा कोर्स सध्या चालू आहे आणि अजून एक थोडासा मार्केटिंग वगैरे वर कोर्सेस मी सध्या कंप्लीट करतो आहे. तर मे बी मी उद्यापासनं कंटिन्यू व्लॉग्स टाकन 2-2 दिवसाआड. कारण की झालं काय होतं माहिती आहे का, मागं नाही का मी तुम्हाला एक पार्ट 1 दाखवलेला की मला साप दिसलेला. ॲक्च्युली त्या व्हिडिओच्या नंतर पार्ट 2चं झालेलं काय, मी अपलोड करायला टाकला होता व्हिडिओ, पण आय डोंट नो की तो कसा डिलीट झाला. आणि त्याचे जे क्लिप्स वगैरे आहेत, तर ते क्लिप्स वगैरे पण कसे डिलीट झाले आय डोंट नो अबाउट दॅट. कारण की झालं काय होतं माहिती आहे का, माझ्या मोबाईलमध्ये खूप डाटा झालेला आहे आणि खूप डाटा झालेला होता बाय द वे. आता मी तो क्लिअर केला आहे. खूप मोठा डाटा झाला होता आणि मग मी काय केलं, माझा डाटा सगळा माझा ड्राईव्हवर टाकला आणि ड्राईव्हवर टाकला. मला वाटलं ते पण व्हिडिओज जे आहेत मी कॅप्चर केलेले आहेत ते पण गेले असतील त्याच्यामध्ये. आणि मग मी सगळा मोबाईल माझा फॉर्मॅट केला आणि मग मला नंतर कळालं की अरे यार शिट, माझी ती जे व्हिडिओज होते ते पण डिलीट झाले. त्याच्यामुळे हे फक्त टाकण्याचं एवढंच कारण आहे की मी परत माझे व्लॉग्स वगैरे चालू करतोय उद्यापासून. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी क्षमा असावी, थोडासा वेळ मी घेतला आहे आणि लवकर नवनवीन गोष्टी मी तुम्हाला सांगेल. त्याचे प्रयत्न मी करतो आहे. जेवढे प्रयत्न माझ्याकडनं होतील तेवढे प्रयत्न मी 100% करणार आणि काहीतरी नवीन तुम्हाला दाखवणार. आता मी जे कोर्सेस वगैरे करतो आहे त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगेल. आता ॲडव्हान्स न्यूट्रिशन अँड ह्युमन मेटाबॉलिझमवर माझा एक कोर्स चालू आहे सध्या. तर त्या कोर्सबद्दल पण तुम्हाला सांगेल की त्या कोर्समध्ये आहे काय, नक्की कसं आहे, काय आहे, बॉडी कसं वर्क करते. ओके ठीक आहे, चालेल. मग असं तसं, मग कार्ब्स, मग फायबर्स, मग प्रोटीन इंटेक किती पाहिजे प्रत्येक बॉडीसाठी. आता एक मी जिम जॉईन करतो आहे, तर त्या सरांनी मला फोन केलेला की ॲज अ ट्रेनर तुम्ही ट्रेनिंग देऊ शकता का आमच्या जिममध्ये. तर म्हटलं ठीक आहे चालेल. मला म्हणजे सॅलरीचं एवढं काय एक्सपेक्टेशन्स नाही आहेत, मी आवड म्हणून करल. ते म्हटले चालेल, तुम्ही उद्या भेट द्या. मग ते आम्ही करूयात म्हणे. म्हटलं ठीक आहे चालेल, काय टेन्शन नाही. थोडासा वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला, त्याच्यामुळे बी पेशन्स असलं पाहिजे तुमच्यामध्ये. तडफड असं नाही पाहिजे की म्हणजे आता मला हे भेटलंच पाहिजे, नाही असं नाही. थोडासा वेळ घ्या त्या गोष्टीसाठी, 100% तुम्हाला ते भेटणार. संयम ठेवा, सगळं भेटेल. चला, भेटूयात आपण आता. मी व्लॉग्स वगैरे टाकेल माझे. एडिटिंग वगैरे माझं सगळं झालं आहे. एडिटिंग वगैरे करून सगळं झालं आहे. पण मला ॲक्च्युली झालं काय होतं मागे की नेटवर्क प्रॉब्लेम आमच्या घरामध्ये खूप येत होता. आता तुम्ही म्हणसाल तुमच्या घरामध्ये नेटवर्क प्रॉब्लेम येतो तर तू थोडंसं बाहेर जा, मग तू अपलोडिंग करायला काय होतं. पण माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेजच एवढं भरलेलं होतं ना, तर ते अपलोड पण होत नव्हतं. त्याच्यामुळे आता मी लवकरच टाकल. चला, भेटूयात.